सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। मंदार विजय गिरमे, सासवड नगरपालिकेचा नगरसेवक आणि शिवसेनेचा गटनेत्या नात्याने आपल्या सगळ्यांसमोर आलोय। खरं तर आज सर्व नागरिकांना काही गोष्टी समजाव्यात, माहिती व्हाव्यात, त्यासाठी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आम्ही सर्वच नगरसेवक या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलोय। कालच माऊलींची पालखी त्या ठिकाणी सासवडवरला आली आणि आज त्याचं प्रस्थान झालं। खरं तर माऊलीच्या पालखीचं आणि त्या सगळ्या गोष्टीचं राजकारण करायचं नाही म्हणून अनेक दिवस झाला आम्ही गप्प होतो। म्हणलं माऊलींची पालखी जाऊ द्या, मग खऱ्या अर्थानं आपण लोकांसमोर जाऊ। परंतु एक गोष्ट फार लाजिरवाणी घडली आणि नाईलाज तो आम्हाला आपल्या सगळ्यांसमोर यावं लागलं। मेन रोडची जी ड्रेनेज लाईन आहे ती अतिशय घाण, त्यातनं सगळी मैला बाहेर आला होता आणि अख्ख्या रस्त्यावर वाहत होता। ते बऱ्याचपैकी सगळ्या सासवडनी, सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी पाहिलं आणि नामदार विजय बापू शिवतारेंना काही फोटो गेले, काही फोन गेले आणि बापूंचा त्या ठिकाणी फोन आला की जगातली, देशातली नंबर 1 ची नगरपालिका आणि स्वच्छतेच्या बाबतीत, आणि नेमकं वारीच्या वेळेस ड्रेनेज लाईनची ही अवस्था का, आणि अख्ख्या रस्त्याने तो मैला वाहत होता आणि सगळ्या सासवडकरांनी त्याचा अनुभव काल घेतलेला आहे। खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मला त्या बाबतीत राजकारण करायचं नाही। मला हे सांगायचं आहे की 2019 साली 63 लाख कोटी रुपये नगरपालिकेला मंजूर झालेत ड्रेनेज लाईनचे। मी परत सांगतोय की 2019 साली 63 कोटी रुपये मंजूर झालेत, त्यातला जवळजवळ 35-36 कोटी रुपये निधी सेम डे म्हणजे 2019ला सासवड नगरपालिका वर्ग झाला आहे। मग आता चाललं आहे 2016, मग 19 पासून 16पर्यंत, सॉरी 2026, 19 पासून 26पर्यंत 8 वर्षात ह्या मंडळींनी ड्रेनेज लाईन का केली नाही, हा खरं तर महत्त्वाचा विषय। काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाली आहे, आम्ही लोकांनी त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की 8 दिवसाच्या आत नेताजी चौकाकडे जाणारी आणि मेन रोडची ड्रेनेज लाईन करू। आम्ही म्हणलं जाऊ ते होणं महत्त्वाचं आहे। 8 दिवसात झाली, महिन्यात झाली, चांगली गोष्ट आहे। परंतु आज 2 महिने उलटले त्या गोष्टीला, तुम्ही कसलंच काही लक्ष घालत नाही आहे। आज वारकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलं। त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की अख्ख्या महाराष्ट्रात निरोप गेला की सासवडमध्ये काय प्रकार आहे। आपला सगळ्या सासवडकरांचा कमीपणा झाला, आपल्या सगळ्या सासवडकरांचं नाव कमी झालं। कारण माऊलींची पालखी ज्यावेळेस पवित्र पालखी, पवित्र वारकरी त्या ठिकाणी सासवडच्या ठिकाणी येतात त्यावेळेस आपलं काम आहे त्यांना सोयी देणं, सुखसोयी देणं। अनेक नागरिक आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी मदत करत असतात। कोणाच्या घरी वारकरी जेवाय असतात, कोणाच्या घरी वारकरी झोपाय असतात, कोण वारकऱ्यांची सेवा करतोय, कोण काय करतोय। हा एवढा मोठा जगन्नाथाचा रथ आणि एवढी मोठे वारकरी एकदम गुण्यागोविंदाने पंढरपूरपर्यंत जातात। निश्चितपणे दैवी शक्ती असल्याशिवाय या गोष्टी घडणार नाहीत आणि मग या लोकांची सेवा करायची वेळ आपल्याला, संधी आपल्याला मिळते आणि अशा वेळेस नेमकं आपण काय करतोय हे खरं तर लाजिरवाणी आहे। माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की 2019 साली मंजूर झालेली योजना जी बापूंनी केली ती निश्चितपणे लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ती योजना करून घेतली पाहिजे। जी योजना 2019 साली मंजूर झाली, जिला त्या काळात पैसे आले 36 कोटी रुपये, त्या सेम डे नगरपालिकेला वर्ग झाले, ती योजना 2026 आलं तरी होईना। सासवडचा फेज जो गावठाणाचा भाग आहे तो फेज 1 होता आणि बाहेरच्या भागात फेज 2 होता। वास्तविक पाहता जो प्लॅन्ट आहे घाणीचा, आपण त्याला काय म्हणतो डिच हाऊस हा गावाच्या पलीकडच्या बाजूला आहे, त्यामुळं गावठाणातलं पहिलं व्हायला पाहिजे होतं आणि तसंच होतं फेज 1मध्ये। यांनी तो बदल केला आणि फेज 2चं लाईन पहिली केली, म्हणजे गाव बाहेरच्या भागातली। आता बाहेरच्या भागातली सुद्धा लाईनीची काय अवस्था आहे बाहेरच्या भागातले लोक तुम्हाला सांगतील, वाडी वादीतली, त्याच्या खोलात मला जायचं नाही। परंतु आता जो फेज 2चा टप्पा ह्यांच्या हिशोबाने राहिला आहे गावठाणातला, तर त्या गावठाणातल्या फेज 2मध्ये बजेट वाढले। कारण 2019 साली जे 33 कोटी रुपयामध्ये होणार होतं निम्म्या पैशात, ते आता परत 30-35 कोटी रुपये त्याचं कॉस्ट वाढली आणि आता ह्यांनी पत्र पाठवले शासनाला की एवढ्या पैशात होणार नाही, आम्हाला पैसे वाढून द्या। पण शासन म्हणतंय की तुम्ही 8 वर्ष काळात डिले केले, ते त्यावेळेस केलं असतं तर तेवढेच पैशात झालं असतं, म्हणजे डिले झालं, ह्याला जबाबदार कोण आहे? अशा सगळ्या ह्यांच्या काय म्हणतो त्याला डिसाळ कारभारामुळं सासवडकरांना ह्या सगळ्या गोष्टीला काल सामोरं जावं लागलं। आपल्या सगळ्यांना वारकऱ्यांना त्या गोष्टीला सामोरं जावं। आम्ही परत सांगतोय आम्हाला यात राजकारण करायचं नाही। गेले 20 वर्ष तुम्ही मंडळी सत्तेत आहात,
म्हणून आम्ही तुमच्याबरोबर मांडतोय की तुमचं काम आहे. आम्ही सत्तेत नाही, आम्ही बाहेर आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. पण 20 वर्ष तुम्ही सत्तेत आहे, निधी आल्यानंतर आमचं काम आहे ना नागरिक नगरसेवक या नात्याने की बाबा का करा ना तुम्ही, केलं पाहिजेत. आज 8-8 वर्ष झालं या योजना होत नसतील तर मग कसं काय आपण करणार आहोत. हा खरं तर फार महत्त्वाचा विषय. आणि काही लोक सांगतात की 11 ठिकाणी तोंडानीच, काय आता यांना त्याचं कौतुक वाटतं का काय मला कळणार, तोंडानीच सांगतायत की 11 ठिकाणी ड्रेनेज लाईन आम्ही करेच सोडतोय. 11 ठिकाणी. अरे का तुम्हाला लाज वाटणार, तुम्ही काय सांगताय प्रेसवर 11 ठिकाणी सोडतो म्हणजे काय, म्हणजे गोल्ड मेडल दिलं पाहिजे तुम्हाला तर अभिमान आहे का हा. अरे उलट महाराष्ट्रातली 1 नंबरची, देशातली 1 नंबरची नगरपालिका म्हणलं आपण डिच हाऊस ह्या त्या सगळ्या गोष्टी, प्लॅन्ट, फिल्ट्रेशन प्लॅन्ट सगळं करून मग ते पाणी फिल्टर करून सोडलं पाहिजे का. तुम्ही डायरेक्ट सोडताय, तुम्ही तोंडाने सांगताय 11 ठिकाणी सोडले आणि तुम्ही कुठंतरी एका ठिकाणी करा साफ केली आणि प्रेस घेऊन सांगता की आम्हाला तिथं बोटिंग करायची. सगळी करा ना, सगळी कोण साफ करणार. तुम्ही सत्तेत आहे, आम्ही तुमच्याकडेच मागतोय ना, का आम्ही मोदी साहेबांना मागू डायरेक्ट, नाही मागू शकत. सासवड नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही करा ना. ते एका ठिकाणी केल्यानंतर ते बी तुम्ही कुठंतरी बोटिंग करता. अरे बोटिंग करा ना, माझं म्हणणं आहे बोटिंग नाही, एअरपोर्ट करा, तिथं पाण्यावर उतरणारी विमानं उतरू द्या, आमची काय अडचण नाही, आमच्या चांगल्या गोष्टीला सपोर्ट आहे. परंतु आत्ता अवस्था सासवडची पाण्याची बिकट आहे, सासवडची ड्रेनेजची बिकट आहे आणि मग तुमच्या मूलभूत सोयींचा अभाव आहे आणि तुम्ही कुठं काय ती बोटिंग आणि बिटिंगच्या नादी लागलाय, मला काय कळा ना. करा ते, त्याला आम्ही बी ठरावाला मंजुरी दिली आहे ना, आम्ही नाही कुठं म्हणतोय त्या गोष्टीला. परंतु ह्या गोष्टी मूलभूत सोयी आहेत, ह्याचे पैसे आले आहेत, ह्या गोष्टी पहिल्या झाल्या पाहिजेत आणि ह्या सासवडच्या नागरिकांसाठी फार गरजेच्या आहेत. परत बोललं की अडचण होती, बोलायचं का नाही. अरे लोकांचे प्रश्न मांडावे की नाही, बरं त्यात चुकीचं काय, आमचा स्वार्थ काय, आम्ही काय मागतोय. आम्ही फक्त हेच सांगतोय की बापूंनी जो काय फंड आणलाय किंवा जो काय फंड मंजूर झालाय 2019 साली, ते ड्रेनेज लाईन करा. हात जोडून विनंती करा. 8 दिवसात करतो, महिन्यात करतो असं नको आहे, ती करा. आता त्या नमो गार्डनचा एक बिलाचा विषय होता. नमो गार्डनचं काम चाललंय, नमो उद्यानचं. मोदी साहेबांच्या माध्यमातून 1 कोटी रुपये आलेत, एक उद्यान डेव्हलप करायचे. इतकं चुकीच्या पद्धतीने काम चाललंय. माझी तुमच्या माध्यमातून मी लेखी पत्र शिवसाहेबांना दिले, परंतु तुमच्या माध्यमातून माझी शिवसाहेबांना प्रशासनाला विनंती आहे की आपण इस्टिमेटप्रमाणे काम झालंय का नाही ते पाहावं, इस्टिमेटच्या क्वालिटी क्वांटिटी सगळ्याकडे लक्ष द्यावं आणि मग त्याचं बिल काढावं. का उगाच कुणी बिल दिलं की लगेच तुम्ही बिल काढताय, म्हणजे तुम्ही पाठीशी घालताय लोकांना. आणि तुम्ही जर लोकांना पाठीशी घालणार असतात तर मी आज तुमच्या माध्यमातून सांगतो, आम्ही उपोषणाला बसू. जर प्रशासन कुठल्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालणार असेल तर आमच्याकडे उपोषणाशिवाय मार्ग नाही. आम्ही सगळे नगरसेवक उपोषणाला बसू. पालखी एवढी मोठी आली, अनेक जण म्हणतात की बऱ्याच गोष्टीचा अभाव त्या ठिकाणी जाणवला, म्हणजे कुठं कचरा आहे. आता बघा मागच्या बाजूला मी सकाळी फिरत होतो, जशी पालखी पुढे गेली तशी काही लोक स्वच्छता करतात. नगरपालिकेची नाही ती स्वयंसंस्थेची काही लोक आहेत, काय स्वतःच्या वैयक्तिक संस्था आहेत, काय पुण्यातली लोक आहेत, ती स्वच्छता करतात. आणि आपली कुठे आहेत, आपल्या आम्हाला दिसणार. कचरा नेऊन टाकलाय ते सगळं कमळेश्वरच्या तिथं. अरे काय चाललंय. मग तुमच्याकडे 150, 200 लोक स्वच्छ द्यावेत, मला काय कळा ना. 200-150 लोकांनी जर स्वच्छता करायला सुरुवात केली तर किती दिवसात गाव स्वच्छ होईल. पगार काढतो आपण त्यांचे, बरं त्यांचे PF नाहीत. आत्ता परवा दिवशी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माझ्याकडे पत्र आहे, कामगारांचे 30 जणांचा अर्ज आहे लेखी, जो नगरपालिकेला दिलाय 30 कामगारांनी, की मागच्या 10-20 वर्षात आमचा PF मिळाला नाही. कोण दिलाय, कामगारांनी दिलाय. कुणाला दिलाय, नगरपालिकेला. त्याची पोच आहे माझ्याकडे की आमचे PF नाहीत, आमची ESI नाहीत. अरे द्या ना, गोरगरिबांचे PF द्या. आणि जर देत नसाल तर अशा ठेकेदारावरती कारवाई केली पाहिजे प्रशासनाने. एवढे 20-20 वर्ष जर तुम्ही देत नसेल तर का प्रशासन किंवा अध्यक्ष ह्या ठेकेदारांना का पाठीशी घालतोय किंवा घालतायत, ह्याची उत्तरं तुम्ही लोकांना दिली पाहिजेत. खरं तर हा लोकांचा पैसा, याची जबाबदारी भान लोकांनी ठेवली पाहिजे की हा पैसा तुमचा माझा नसून हा पैसा लोकांचा आहे, हा लोकांच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे. आम्ही बी नगरसेवक या नात्याने जेवढं आम्हाला जमेल तेवढं आम्ही करतोय. परंतु कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही सत्तेत बसताय त्यावेळेस आमच्या अपेक्षा, लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून येत हे तुम्ही केलं पाहिजे. फंड आल्यानंतर ड्रेनेज लाईन झाली पाहिजे, साधी अपेक्षा आहे ना. 2019ला जर फंड नगरपालिकेच्या खात्यावर जमा झाला आहे
तर ड्रेनेज लाईन झाली पाहिजे. ही सोपी अपेक्षा आहे ना, आहे का नाही? तुम्ही सारखंच येणार काहीतरी वेगळं सांगणार, असं नाही चालणार. माझी विनंती आहे कळकळून की सासवडची ड्रेनेज लाईन ही जी आमदार विजयबापू शिवतारे यांनी मंजूर करून आणली 2019 साली, ती अजून झाली नाही. कसलीच परिस्थिती वाईट आहे ड्रेनेजची. ड्रेनेजमुळं पाण्याची परिस्थिती वाईट आहे. आणि काल वारकऱ्यांना जे फेस करावं लागलं त्याच्यामुळं मला तुमच्या सगळ्यांसमोर यावं लागलं. कारण आमच्या घरातली मंडळीसुद्धा काही त्या रोडनी गेली, त्यावेळेस म्हणली एवढी घाण त्या ठिकाणी होती की आम्ही चालू शकत नव्हतो. लोक पाय वर करून त्या मैल्यातनं चालली, लोकांना पर्याय नव्हता, वारकऱ्यांना पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत जर आपण सगळे थाता हात ठेवून गप्प बसणार असेल तर मग आपल्या राजकारण करण्याला काही अर्थ नाही. राजकारण म्हणजे मला असं वाटतं की आपण लोकांच्या मदतीसाठी, लोकांच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी येऊन बसलोय. निश्चितपणे फार मोठं काम आपल्या ज्यांनी नसेल होणार, पण फुल नाही फुलाची पाकळी का होईना आपण ते करू. आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या समोर मला विनंती करायची, लोकांना, प्रशासनाला, सत्ताधाऱ्यांना, की आपण सगळ्यांनी या गोष्टीत लक्ष घालावं. धन्यवाद.